मराठवाड्यात गेलं तर विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांचा दोन चोखाजोडा असायचा. तेच पश्चिम महाराष्ट्रात आलं की विलासराव आणि सुशीलकुमार शिंदे या दोघांना दोन चोखाजोडा म्हटलं जायचं. विलासराव गमतीने म्हणायचे की काहीही झालं तरी मी या जोडीत कायम राहतो. हे जोडीचं राजकारण महाराष्ट्रात तसं दिसलं बंद झालं होतं. विधानसभेच्या सेशनमध्ये एकमेकांच्या डब्यात जेवण करणारे नेते दुर्मिळ झाले होते. राजकीय मतभेद हे द्वेषात बदलले होते आणि याच काळात राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा ही नवीन जोडी तयार होत होती. हे दोन्ही नेते एकमेकांना पूरक होते. राजकारणातल्या एकमेकांच्या वजाबाक्या भरून काढत ते एकमेकांच्या बेरजा वाढवत होते. राजकीय विरोध मतभेद हे होतेच, पण फडणवीस आणि अजितदादांचा बॉन्ड या पलीकडचा होता. तो नेमका काय होता हे आज मुद्दामून सांगायचंय. अजित पवारांचं अपघाती निधन झालं म्हणून फडणवीस आणि दादा हा बॉन्ड कसा होता हे सांगायचं नाहीये, तर अजित पवारांच्या निधनानंतर काही महाभागांनी नेहमीप्रमाणे देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करत त्यांच्याकडे बोट दाखवलाय. अनाजी पंत असं हिणवत कटकारस्थानी म्हणून त्यांचा उल्लेख करण्यात आलाय. अर्थात आपले पॉलिटिकल गोल्स सेट करत असताना आपण नेमकं काय करतोय याची जाणीव अशा लोकांना व्हावी म्हणूनच सांगण्याची वेळ आली आहे. काय होती ही जोडी आणि ही जोडी तुटल्यामुळे देवेंद्र फडणवीसांसहितच महाराष्ट्राचं काय नुकसान होणार आहे हेच पाहूयात या व्हिडिओतनं. 2014 देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्याच्यापूर्वी फडणवीसांनी सिंचन घोटाळ्याचे आरोप करून अजित पवारांची पळताभुई थोपटी केली होती. घोटाळ्याचं पोस्टर बॉय म्हणून अजितदादांची जी इमेज माध्यमांमध्ये झाली त्यासाठी अर्थात फडणवीस कारणीभूत होते, पण हे राजकारण होतं. इथना पुढे फडणवीसांनी दादांच्या बाबतीत राजकीय मर्यादा या आखून घेतल्या. अगदी काल परवाच्या विधानसभेत अजित पवारांनी खुलासा केला होता की मुख्यमंत्री झाल्यानंतर सिंचन घोटाळ्याची फाईल कुणी पुढे केली, कारवाईची दिशा कुठनं सुरू झाली. अजित पवारांना उघड्या डोळ्यांनी त्यांचं कोण लांबचं कोण हे फडणवीसांनी दाखवलं असावं. तरीसुद्धा विरोधात अजित पवार आणि सत्तेत देवेंद्र फडणवीस हे राज्याचं समीकरण होतं आणि अर्थात लोकांना ते आवडत होतं. त्यानंतर एकाएकी लोकांना या दोघांना पहाटेचा शपथविधी पार पडताना पाहावं लागलं. अजित पवार हे गद्दार झालेत म्हणून दादांवरती चौफेर टीका व्हायला लागली. पण बऱ्याच काळानंतर कोणत्या उद्योगपतींच्या घरात कोणाकोणाच्या उपस्थितीत कोणत्या मिटिंगा झाल्या होत्या, कोणता शब्द दिला गेला होता याचा खुलासा दादांनी केला. अजित पवार भाजपसोबत जाईपर्यंत या विषयावरती तसे बोलले नव्हते. विशेष म्हणजे फडणवीसांनी सुद्धा हा खुलासा केलेला नव्हता. अजितदादा शरद पवारांना प्रोटेक्ट करतायत तर आपण सुद्धा ती मर्यादा जपावी हे पथ्य फडणवीसांनी सुद्धा पाळलं होतं. आता या मीटिंगांमध्ये अनेकांनी शब्द दिले होते. कालच्या उद्धव ठाकरेंनी शब्द मोडून काँग्रेस राष्ट्रवादीसोबत युती केली होती, पण अजितदादांनी आपला शब्द पाळला. त्यांनी फडणवीसांसोबत शपथविधी घेतला. आता महायुतीतनं काय किंवा महाविकास आघाडीतनं काय, कुठूनही अजितदादा उपमुख्यमंत्री होणार हे फिक्स होतंच. तरीसुद्धा फडणवीसांना दिलेला शब्द ते मोडायला तयार नव्हते. त्यातूनच ही समीकरणं ही जोडी पक्की झाली. पुढे एकनाथ शिंदेंचं बंड झालं आणि राज्यात भाजपचं सरकार आलं. उद्धव ठाकरेंच्या मागे सहानुभूतीचं वारं होतं. राज्यातलं सरकार हे बहुमतात होतं. कुणाच्या पाठिंब्याची गरजसुद्धा नव्हती. तरीसुद्धा अजित पवार शरद पवारांना सोडून भाजपसोबत सत्तेत गेले. वास्तविक या चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू झाल्या होत्या, पण सेनेपाठोपाठ राष्ट्रवादी फुटली तर बुमरँग ठरेल या मतावरती केंद्रातले भाजपचे नेते ठाम होते. सत्तेसाठी गरज नसताना, विशेष म्हणजे विरोधात राहून पार्टी टिकवणं अजितदादांना कठीण असताना अजित पवारांना सत्तेचा पाठिंबा द्यावा असं मत केंद्राचं होतं. पण केंद्राचं मत बदलण्यात फडणवीस यशस्वी ठरले. फडणवीसांना अजित पवार आणि राष्ट्रवादीची वजाबाकी करण्याचा चान्स तेव्हाच आला होता. सत्तेपासून दूर ठेवणं म्हणजे राष्ट्रवादीचं मरण आहे हे साध्या पत्रकाराला सुद्धा कळतं, तर मग फडणवीसांना हे कळलं नसेल का? पण कोर भाजप केडरच्या अगदी विरोधामध्ये भूमिका स्वीकारून फडणवीसांनी अजितदादांना सोबत घेतलं. जेव्हा राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलेलं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि फडणवीस विरोधी पक्षनेते झाले होते, तेव्हा फडणवीसांना शून्य करण्याच्या हालचाली जोरात चालू होत्या. या राजकारणात फडणवीसांना आधार मिळालेला तो अजित पवारांचा. हाच पैरा फेडण्याचं काम फडणवीसांनी अजितदादांना पुन्हा एकदा सत्तेचं बळ देऊन केलं. राज्यात शिंदे मुख्यमंत्री आणि अजित पवार फडणवीस उपमुख्यमंत्री हे चित्र दिसायला लागलं. लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि राज्यात भाजपचं पाणीपत झालं. या पराभवाचं खापर फुटलेलं फडणवीसांवर. संघाच्या अंतर्गत वर्तुळात अजित पवारांना सोबत घेतल्याची चूक फडणवीसांनी केली आहे असं उघडपणे बोललं जाऊ लागलं. मराठा राजकारणातनं वजा होण्याचं राजकारण फडणवीसांभोवती आखण्यात आलं होतं. अर्थात इथे बंद दारामागे काहीही होत नाही. मी आहे हा शब्द अजितदादांनी सुद्धा नेहमीप्रमाणे दिलेला होता.
या जोडीच्या राजकारणामुळे फडणवीस या पराभवानंतर सुद्धा अजित पवारांची आपल्याला गरज आहे हे वरिष्ठांना, पक्षातल्या कोर केडरला समजून सांगत होते. विधानसभा झाल्या आणि अभूतपूर्व असं यश महायुतीला मिळालं. विजयानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत हे दोन्ही नेते एकमेकांना आलिंगन देताना महाराष्ट्राला दिसत होते. यानंतर सुद्धा अजितदादांना दूर करण्याचं राजकारण महाराष्ट्रात होत राहिलं. कधी कुबड्यान म्हणून तर कधी सत्तेची गोळाबेरीज सांगून भाजपचं कोर केडर अजितदादांना दूर करावं या विचारात होतं. त्यातनं पुढे मग पार्थ पवारांचं प्रकरण बाहेर आलं. या प्रकरणानंतर तडक फडणवीसांकडे गेले अजितदादा. तुम्हाला योग्य वाटते ते करा, असं फडणवीसांना अजितदादांनी सांगितलं. कुठेतरी अजितदादांना फडणवीस प्रोटेक्ट करतात म्हणून चर्चा देखील झडायला लागल्या. हीच ती योग्य वेळ आहे अजितदादांना दूर करण्याची, म्हणून राजकीय सल्ले दिले जाऊ लागले. तरीसुद्धा देवेंद्र फडणवीस अजितदादांना दूर करण्याच्या तयारीत नव्हते. कधी संघ, कधी पक्षाचं केडर, तर कधी स्थानिक नेते यांना ते अजितदादांची गरज समजून सांगत राहिले. अशातच महानगरपालिका आल्या. आपल्या पहिल्याच भाषणात आम्ही मैत्रीपूर्ण लढत करू असं फडणवीसांनी स्पष्ट केलं. स्थानिक पातळीवर अजितदादांनी मात्र भाजपच्या नेत्यांना शिंगावर घेतलं. तरीसुद्धा फडणवीस शांत राहिले. योग्य ती मर्यादा सांगून ते मैत्री जपत होते. अजितदादांनी सुद्धा आपली टीका स्थानिक पातळीवर ठेवली आणि आपली लक्ष्मण रेषा आखून घेतली. एकमेकांच्या गरजेतनं हे दोन्ही नेते एकमेकांच्या पूरक राजकारणच करत राहिले. दादा आणि फडणवीसांच्या अशा काय गरजा होत्या, तर 2019 नंतर दिलेला शब्द पाळणारे दादा फडणवीसांनी पाहिलेले होते. विरोधात बसण्याची वेळ आल्यानंतर माझा एक माणूस सत्तेत आहे याची जाणीव फडणवीसांना अजितदादांमुळे होती. तर दिल्लीतल्या कार्यकारिणी बैठकीत दादांना बॅकफूटवरती टाकण्याचा निर्णय पक्षातच झाल्यावर मी आहे असं म्हणणारे फडणवीस होते. मराठा पॉलिटिक्स, घराण्यांचं राजकारण या फॅक्टरवर अजित पवार फडणवीसांना व्हॅलिडेशन देण्याचं काम अजित पवार करत होते. तर संघ परिवाराच्या फॅक्टरवर अजितदादांना व्हॅलिडेशन देण्याचं काम फडणवीस करत होते. हे दोन्ही नेते एकमेकांसाठी होते. ज्यातनं काही झालंच असतं तर महाराष्ट्राचं भलंच झालं असतं. विलासराव गेल्यानंतर कुणी गोपीनाथ मुंडेंकडे बोट दाखवलं नव्हतं. गोपीनाथ मुंडे गेल्यानंतर कुणी सुशीलकुमार शिंदेंकडे बोट दाखवलं नव्हतं. पण आत्ताचं राजकारण बदललेलं आहे. ते कमालीचं द्वेषाचं झालेलं आहे. या द्वेषाच्या राजकारणाला फाट्यावर मारून पुढे येणारी ही अजून एक जोडी होती. त्यामुळेच फडणवीसांकडे बोट दाखवत अनाजी पंत कारस्थानी म्हणून कमेंट करणाऱ्यांच्या बुद्धीच्या वैचारिक दारिद्र्याबाबत कीव करू वाटते. तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि